स्थानिक महिला बँकेच्या 247 कोटीच्या कर्ज घोटाळ्यात एसआयटीने आरोपीच्या अटकेची मोहीम राबविली होती। त्यामध्ये या घोटाळ्यात सामील बँकेचे सीईओ व त्यांच्या पत्नी आणि अन्य दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। दरम्यान शनिवारी चौघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांनाही 20 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। सुजाता विलास महाजन, नवल किशोर मालानी आणि वसंत मोहर्लीकर सर्व राहणार यवतमाळ अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। सुजाता महाजन या बँकेच्या सीईओ होत्या। स्थानिक बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत सुमारे 242 कोटींचा कर्ज घोटाळा झाला। त्यामध्ये प्रमुख 23 आरोपींसह एकूण 206 जणांवर येथील औदुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते। या कर्ज घोटाळ्याची आणि आरोपींची व्याप्ती मोठी असल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातूनच तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती। एसआयटीचे प्रमुख म्हणून थेट आयपीएस असलेले दारव्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चिलमुल्ला यांना जबाबदारी सोपविण्यात आली होती। याशिवाय सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी, शहर ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, आर्थिक गुन्हे शाखेतील फौजदार किशोर खंदारे आणि जमादार मिलिंद गोंपणे यांच्या या पथकात समावेश करण्यात आला होता। एसआयटीने या घोटाळ्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर 12 सप्टेंबरला रात्री घोटाळ्यात सामील आरोपींना अटक करण्यासाठी मोहीम राबविली। त्यामध्ये संबंधित चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या।